हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी कुठलीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे, तर माझ्या मैत्रिणीने खूप सुंदर सुंदर साड्या हँड पेंटिंग केलेल्या आहे, त्याचा हा व्हिडिओ शेअर करते आहे. ती सगळ्या प्रकारच्या साड्यांवर पेंटिंग करते. लिनन, शिफॉन, जॉर्जेट, त्यानंतर प्युअर सिल्क, सेमी सिल्क, तसेच आता खूप ट्रेंडिंगमध्ये असलेल्या ऑर्गेन्झा साड्या, या सगळ्या प्रकारच्या साड्यांवर तिने खूप सुंदर सुंदर पेंटिंग केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय, ही ऑर्गेन्झा साडी आहे. एकदम सॉफ्ट अशी ऑर्गेन्झा साडी आहे, अजिबात फुलत नाही. आणि पेंटिंग पण तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर केलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन्स, या साड्यांवर पेंटिंगसाठी वापरलेले कलर एकदम बेस्ट क्वालिटीचे असतात. तुम्ही ह्या साड्या घरी हँडवॉश करू शकता. यापैकी कुठलीही साडी तुम्हाला आवडली तर तुम्ही ती बाय करू शकता, किंवा तुम्हाला जर कुठल्याही साडीवर वेगळं पेंटिंग करून हवं असेल तर तशी पण तुम्ही ऑर्डर दिली तर ती साडी ती पेंट करून देते. जर तुम्हाला तिच्या अजून वेगवेगळ्या साड्या बघायच्या असतील तर तिच्या फेसबुक पेजला, नंतर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तुम्हाला तिथे बघायला मिळतील अजून साड्या. बघू शकताय तुम्ही, या पण ऑर्गेन्झा साडीचा कलर खूप सुंदर आहे आणि त्याच्यावर घेतलेलं डिझाईन पण खूप छान नाजूक असं डिझाईन आहे. आतापर्यंत पेंट केलेल्या भरपूर साड्या तिने सेल केलेल्या आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिच्या इंस्टाग्राम पेजची, नंतर फेसबुक पेजची लिंक शेअर करते, म्हणजे जर तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर सहज करता येईल. ज्या दोन्ही ऑर्गेन्झा साडी आहे त्या खूप सॉफ्ट आहे, लिक्विड ऑर्गेन्झा असं म्हणतात या साड्यांना. बघू शकताय तुम्ही, खूप छान नेसल्या गेलेली आहे ती. आणि आता यानंतरच्या ज्या साडीचा व्हिडिओ आहे ती साडी लिननची साडी आहे. खूप सिंपल अशी साडी आहे आणि नेसायला पण खूप हलकी फुलकी आहे, खूप छान नेसल्या जाते. त्याच्यावर जे डिझाईन घेतलेलं आहे ते एकदम सिंपल असे बॉबी प्रिंट घेतलेले आहे, वेगवेगळ्या कलरचे. खूप सुंदर दिसते आहे, लुक तिचा खूप छान आहे. व्हिडिओमधल्या साड्या कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.